ठाकरे गटानं जास्त दरानं गॅस विकणारी गाडी पकडली, गुन्हा दाखल करा अन्यथा यांना इथेच मारतो असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं। माझ्यावर काय कारवाई करायची ती करा। दानवेंनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। अंबादास दानवे ब्लॅकमध्ये गॅस विक्री करणाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। पुरवठा अधिकारी संपूर्ण प्रकारात सामील असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। ठाकरे गटानं जास्त दरानं गॅस विकणारी गाडी पकडली आणि यावेळी दानवे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करत त्यांना चांगलंच धारेवर धरलं। आणि या संदर्भात फोनवरून अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, आता काय मागणी केली पुढे कारवाईची? नक्कीच कल्याण, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ठाकरे गटाचं आंदोलन होतं आणि आंदोलनाच्या वेळी शहरामध्ये ठिकठिकाणी तड्या दराने गॅस विक्री होत होती आणि गॅस विक्री थांबावी अशी या पार्श्वभूमीवरती आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर स्वतः अंबादास दानवे यांनी शहरामध्ये असणाऱ्या गॅस विक्रेत्यांच्या गाड्यांना भेट दिली। यावेळी त्यांना एका ठिकाणी चढ्या दराने गाडी गॅस जी आहे ती विक्री होत असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांची गाडी पकडून सदरील गाडीवरील चालकांना आणि ज्या गॅस विक्रेते आहेत त्यांना देखील प्रश्न विचारलेत। नेमकी तुम्ही चढ्या दराने का विक्री करता असं देखील प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला। त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्यांनी थेट पुरवठा अधिकाऱ्यांना फोनवरून देखील धारेवरती धरल्याचं पाहायला मिळालं आणि संपूर्ण प्रकरण तुम्ही सामील असल्याचा आरोप देखील त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांवरती केलाय। कशा पद्धतीने चढ्या दराने विक्री होत असल्याचे त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दाखवून दिले। त्याचबरोबर दानवेंचा पारा जो आहे तो जर थेट या प्रकरणात अधिकाऱ्यांवर चढल्याचं पाहायला मिळालंय। इथे नागरिकांना गॅस विजय, तुम्हाला थोडंसं थांबवते। स्वतः अंबादास दानवे सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। दानवेजी, संभाजीनगरमध्ये खरंच चढ्या दरानं गॅसची विक्री होतीये का आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी तुम्हाला नेमकी काय माहिती दिली? आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्या ठिकाणी जवळपास 23 ठिकाणी एकाच वेळेस आंदोलन केलं। एक तर लोकांना वेळेवर गॅस मिळत नाही आणि दुसरं चढ्या दराने ब्लॅकमध्ये गॅस मिळतो। मी एजन्सीला फोन केला तर मला गॅस 925 930 रुपयाला मिळत नाही, पण एजन्सीचे काही लोक 1600 रुपये 1800 रुपये 2000 रुपयाला मला असा गॅस देतात। अशीच एक गाडी एजन्सीची एका सोसायटीमध्ये उभी होती, आम्हाला माहिती दिली आणि 8 दिवसापासून उभी राहते असं कळालं आणि तिथून लोकांना सांगितलं जातं या ठिकाणी अशी अशी गाडी उभी आमची, तिथं तुम्ही एक 700 रुपये 800 रुपये एक्स्ट्रा द्या आणि सिलेंडर घेऊन जा। तर 8 दिवसांनी त्या सोसायटीत अशी गाडी उभी होती, तर आम्हाला काही नागरिकांनी माहिती दिली म्हणून आम्ही ती गाडी पकडली। ती इनलिगल होती आणि आम्ही ती पुरवठा अधिकारी आणि पोलिसांच्या हवाले केलं। आता पुरवठा अधिकारी तक्रार घ्यायला सुद्धा 1-1 तास लावतात। मी स्वतः पाऊण तास तिथं थांबलो। ठीक आहे, आता मी कलेक्टर साहेबांना बोलल्यानंतर त्याच्यात गुन्हा दाखल होतोय, परंतु सामान्य माणूस पुढे तक्रार करणार अशा पद्धतीनं आणि म्हणून खरोखर चढ्या दरानं असं गॅसचं सिलेंडर दिलं जातं। घरगुती गॅस विषयी मी बोलतोय आणि मला असं वाटतं प्रशासनाने याच्यामध्ये अग्रेसिव्हली काम करण्याची आवश्यकता आहे। दानवेजी, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालंय, कारवाईला सुरुवात झाली का? हो झालं। जिल्हाधिकाऱ्यांनी पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये कारवाईचं हे केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांविषयी माझं काहीच म्हणणं नाही, परंतु जे खालचे अधिकारी आहेत हे इफिशियन्सीनं काम करत नाही, एखाद दिवस या अशा चुकीचं काम करायला साथ देण्याचा प्रयत्न करतात। सध्या राज्यात अनेक ठिकाणी खरं तर गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये नेमकं काय चित्र आहे? तुमच्याकडे सामान्य नागरिक येऊन काही तक्रारी करतायत का? तक्रारी करतात, आमच्या शाखेमध्ये लोकांनी येऊन तक्रार केली म्हणूनच आज आम्ही एकाच वेळेस 23 ठिकाणी आंदोलन केलं। तक्रारीची शहानिशा सुद्धा केली आम्ही, नुसतं आंदोलन म्हणून आंदोलन नाही केलं, आम्ही तक्रारीची शहानिशा केली। मी आता ही जी गाडी आम्ही जिथं पकडली तिथं काही महिला आल्या, आम्हाला भेटल्या, त्यांनी सांगितलं की आम्ही एजन्सीला फोन केला, त्यांनी सांगितलं इथून 700 रुपये एक्स्ट्रा द्या आणि इथून सिलेंडर घेऊन जा। अशा महिला आम्हाला भेटल्या, पोलिसांसमोर आणि पुरवठा अधिकाऱ्यांसमोर त्या महिलांना उभं केलं। गॅस प्रश्न हाताळण्यामध्ये सरकार कमी पडते असं वाटतं का दानवेजी? 100%। एकीकडून केंद्रातून पत्रकार परिषदा होतात की कुठे गॅसची टंचाई नाही, मुख्यमंत्री सांगतात गॅसची टंचाई नाही, कलेक्टर सांगतात गॅसची टंचाई नाही, मग हे लोकांना का असे चढ्या दराने मिळतं? मग नक्कीच दानवेजी, आता पुढची भूमिका काय असेल या संदर्भात? पुढे सुद्धा आंदोलन करणार आहात का? बिलकुल करणार आहे आम्ही। आंदोलन चालू ठेवणार आहे। ग्राहकांसाठी आम्ही मदत कक्ष उभा करतोय सगळ्या ठिकाणी आणि जिथं कुठे अशी तक्रार येईल तिथं मला असं वाटतं प्रशासनाला जाब विचारण्याचं आंदोलन आमचं चालूच राहील। नक्कीच दानवेजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर अंबादास दानवे यांनी ब्लॅकमध्ये गॅस विक्री करणाऱ्यांवर ते संतापल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी अशा पद्धतीचा एक
ट्रक अडवला आणि त्यानंतर कारवाईची मागणी केली. मात्र पुरवठा अधिकाऱ्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं. नंतर दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. त्यामुळे पुढे कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.